नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. मी सिद्धार्थ रामटेके RR ब्लॉग ह्या चॅनलतर्फे तुम्हाला इथे समता सैनिक दलाचा जो इथे जिथे स्थापना दिवस यांचा कार्यक्रम आपण घेत आहोत. आपण प्रत्यक्ष आपण दीक्षाभूमी या प्रांगणमध्ये पोचले आहोत. मी तुम्हाला दीक्षाभूमीची पहिले गौतम बुद्ध यांची यांचा बनवलेला जो मोनोटेक्चर आहे इथे बनलेला तो तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता. इथे त्यांची प्रतिमा बनलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी बाबासाहेब आंबेडकर यांचीसुद्धा मी प्रतिमा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये. आणि मागच्यामध्ये तुम्हाला भागामध्ये दीक्षाभूमी आपली नागपूरची दीक्षाभूमी तुम्हाला दिसत आहे इथे. आणि हा प्रसंग तुम्ही पाहताना आपण इथे समता सैनिक दलांचा इथे जो कार्यक्रम त्यांनी आयोजन केला आहे समता सैनिक दिवसचा आज 97 हा दिवस आज इथे साजरा करण्याचा कार्यक्रम चालू आहे. इथे आपण पाहूया, समोर चालूया, त्यांच्या पदाधिकारीसोबत बोलूया. समता सैनिकमध्ये जुळलेले जे महिला वर्ग आहे ते सुद्धा आपल्याला काही ते समता सैनिकची माहिती देत आहे. आपण सुद्धा प्रत्यक्ष पाहू शकता. बोला ना. 19 मार्च 1927ला समता सैनिक दलाची स्थापना झाली होती. त्या निमित्ताने समता सैनिक दल स्थापना दिवस इथे साजरा करण्यात आलेला आहे. तर जिथे शाखा आहे तिथल्या सर्व सैनिकांना इथे आमंत्रित करून खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम इथे पार पाडण्यात आलेला आहे. तर कार्यक्रमाचे उपस्थित प्रमुख पाहुणे धनराजी डहाट इथे उपस्थित झाले आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. तर त्यांचे सुद्धा मी इथे आभार व्यक्त करते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक राजरत्न कुंभारे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्यामजी पुसे सर, यांनी पण खूप छान मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचे पण मी इथे अभिनंदन करते. तसेच प्रदीपजी डोंगरे, हाटगे सर, नानाजी गायकवाड सर, रमेशजी राठोड, तसेच धनराजी डहाट, घनश्यामजी पुसे, आपण गडचिरोली तालुका जिल्हा आहे की तालुका गडचिरोली जिल्हा, वडसा, बनसोड, बैसारेजी तिकडनं सैनिक आले. तर ते कालपासून निघले, रात्रीला आले आणि इथे सकाळीच उपस्थित झाले. तर त्यांच्या सर्वांचं खूप मोलाचं योगदान आहे. तर त्यांचे इथे मी आभार व्यक्त करते. तसेच चिमूर, भिसी, काटोल, मौदा, मेंढकी, तर चंद्रपूर, म्हणजे सर्व तालुक्यातून सर्व सैनिक इथे टाईम काढून सकाळीच इथे उपस्थित झाले. तर सर्वांच्या इथे मी अभिनंदन करते, आभार व्यक्त करते. आणि सर्वांनी सहयोग दिला. सर्वांच्या सहयोगाने हा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला, घडून येणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर घडून आला आणि सैनिक आले, सहकार्य केला, आपलं कर्तव्य समजून. महिलांचं खूप मोठं योगदान आहे. तर बाबासाहेब म्हणतात की महिलाच्या म्हणजे खूप मोठी हिंमत आहे, हौसला आहे आणि महिला काही पण करू शकतात. तर आज इथे सर्वात जास्त महिलांची संख्या आहे आणि गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक या अंतर्गत गावागावामध्ये समता सैनिक दलाची शाखा आपण तयार करत आहोत. गावागावामध्ये जाऊन मार्गदर्शन करत आहोत आणि गाव तिथे शाखा गावामध्ये शाखा लावत आहोत. घराघरामध्ये आपण सैनिक तयार करत आहोत. तर ही मोठी महिलांचे योगदान आहे. तर इथे सर्व महिला आल्या, उपस्थित झाल्या. तर सर्वांचे अभिनंदन करते. आणखी काय बोलायचं सर? आणि यानंतर समापन गाथा होईल असे मी जाहीर करते. सर्वांनी हात जोडून घ्यावा समारोप गाथेसाठी. सर ऑर्डर देतील असे मी सरांना विनंती करते. 14 एप्रिल येत आहे. तुमच्या गावामध्ये 14 एप्रिल साजरी झाल्या पाहिजे. सगळ्यांची जबाबदारी आहे. सगळ्यांची जबाबदारी असताना मी तुम्हाला काही सांगत आहो. काही नाही, तुम्हाला फक्त हातपाय हलवायचे आहेत परेड करताना. लेफ्ट राईट लेफ्ट. तुमच्या गावामध्ये शिकवायचे असेल तर मला सांगा, मी येतो तिथं. मी आता रिकामा आहो.
कारण की माझ्या विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे पेपर संपलेले आहेत. तर मी येत आहो हो 2 मिनटं, कारण की परेड असणं गरजेचं आहे. आणि बॅच कोणाच्या उजवेला आहे कोणाला डावेला आहे. नेहमी तुमचा डावेला असला पाहिजे बॅच, डावेला लेफ्ट साइड होना चाहिए. इस तरह से आपको बराबर देखना है उसको. यहाँ से कैप के सेंटर से 2 उंगल, यहाँ से 2 उंगल होना चाहिए, तब बैच और सैनिक अच्छा दिखता है. ज़्यादा वक्त न लेते हुए आपको एक साथ सावधान हो गए, सावधान, एक साथ विश्राम हो गए, विश्राम, रेड, सावधान, समापन का बगल तेरा में तैयार हो. एक साथ समापन का शुरू करिए, शुरू कर. नत्ति में शरणम गय्यम बुद्धो में शरणम वरम एतेना सज्ज वज्जेना होतु मे जय मंगलम. नत्ति में शरणम गय्यम धम्मो में शरणम वरम एतेना सज्ज वज्जेना होतु मे जय मंगलम. नत्ति में शरणम गय्यम संगो में शरणम वरम एतेना सज्ज वज्जेना होतु मे जय मंगलम. सब पापस्य करणम कुशलसो संपदा सचिद पर्योदपनम एतम बुद्धान शासनम. साधु साधु साधु. हाथ नीचे सर, पीछे पलटी. एक साथ ध्वज सलामी हुआ, सलामी दे. जय भीम, जय भीम, जय भीम. ध्वज इधर था इसलिए, ध्वज ऐसा था इसलिए किया. अभी परम पूज्य को काय हरकत नाही. आता ये लाइन के लिए ऑर्डर, ये लाइन के लिए ऑर्डर है. सिर्फ लाइन पीछे पुल. ठीक है, ठीक है. विश्राम हो गए, विश्राम. सावधान हो गए, सावधान. परम पूज्य डॉक्टर आंबेडकर जी को जय सलामी देगा, जय सलामी दे. जय भीम, जय भीम, जय भीम. ज्यांना मागे गेलो होतं ते त्यांच्याकरता ऑर्डर आहे. काढून पीछे पुल. विश्राम. आपण सुद्धा पाहू शकतो इथे जे समता सैनिक फ्लॅग हा तुम्हाला दिसत असणार. आणि कर्मचारी इथे जे आहे तुम्हाला इथे दिसत असणार. हा जसा निळा हा ध्वज फळकताना दिसला तुम्हाला, हा निळा ध्वज फळकताना, तसाच आपला समता सैनिक दल आणि वाढत जावं आणि हा अत्यंत दूरपर्यंत वाढण्याचा प्रयत्न करत आहे. हेल्मेट. ड्रम 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 ड्रम. वो उसके नीचे उतरते भाई, बजाना है थोड़ा सा. जल्दी कहाँ गया वो अभी, पकड़ना. समता सैनिकचा ध्वज हा आपल्याला आपण फडकताना सुद्धा पाहिलेला. आणि आता यांना समापनाच्याकडे आपण वळलेले आहोत. आता हा ध्वज आपल्याकडे जे मान्यवर यांना तो ध्वज उतरवताना बी तुम्हाला दिसत आहे. धीरे धीरे आपल्या हा निळा झेंडा समता सैनिक दलाचा हा आपल्या खाली उतरताना आणि शिस्तबद्ध तरीकेने हे कर्मचारी वर्ग आपल्याला हा मान्यवरीचे हा समता सैनिक दलांना उत्तमपणे हा शिस्तबद्ध तरीकेने याला काढताना आणि व्यवस्थित त्यांना जो आपला ध्वज आहे समता सैनिक दलांचा हा त्यांना उत्तमपणे त्यांना व्यवस्थितपणे करून. आणि आता आपण थोडासा तुम्हाला बँड पथकाचा बी आवाज तुम्हाला येत असणार, तुम्हाला दिसत असणार की बँड पथकाचा बी तिथे जे काम करत उत्तमपणे काम करताना तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जो बँड पथक आहे समता सैनिक दलाचा
बँड फटाका आपला उत्तम तरीकेने इथे जे काम करताना आणि तळमळीने काम करतात तुम्हाला दाखवत आहो मी तुमच्याकडे असलेले सगळे पदाधिकारी आणि हा महिला वर्गसुद्धा इथे जे काम करता आहे हे सुद्धा जुळलेले आहे. महिला वर्ग समता सैनिक दलाचे आपण समता सैनिक दलाच्या महिलासुद्धा यांच्याकडून माहिती घेऊया. हा समता सैनिक दलाला आपण जुळून तुम्हाला कसं वाटत आहे? काय समता सैनिक दलाला जुळून तुम्हाला या कसं वाटत आहे? या दलाला जुळून वाटत आहे? छान वाटत आहे. समता सैनिक दलाला जोडली तर छान वाटत आहे. गाव म्हणजे आणखी पुढे गेलं पाहिजे असं वाटत आहे. समता सैनिक दल समोर गेलं पाहिजे असं मला वाटत आहे. समता सैनिक दल सामोर वाढलं पाहिजे. आपण पाहत आहे परेड सुद्धा चालत आहे त्यांच्याकडे आणि आता तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेली आहे. अभियश आपण पाहत आहे की समता सैनिक दलाचे जे कर्मचारी आहे त्यांना एक असा निळ्या प्रकारची जे पास त्यांना दिलेली आली आहे. तुम्ही पासचे तुम्ही ती यांची एक प्रतिकॉपी तुम्ही पाहू शकता की याची एक त्यांनी पास त्यांना दिलेली आहे 19 मार्चची. त्यांच्यामुळे हर कर्मचारी जे समता सैनिक जुळलेले आहे त्यांना एक पास देऊन त्यांच्या एक आपली ओळख आहे निर्माण झालेली आहे समता सैनिक दलाची. आणि हे जर तुम्ही त्यांच्या गणवेश आणि पोशाख पाहता हे समता सैनिक दला जुळलेल्या आणि मॅडमसुद्धा आपल्याकडे आलेले आहे. आणि आपल्याकडे समता सैनिक दलामध्ये जुळलेले अत्यंत इथे कर्मचारी जे जुने इथे कर्मचारी जे जुळलेले आहे आणि त्यांनी हे शाखाला वाढवण्याचं काम केलं आहे. मी मॅडमला तुमचं नाव विचारून घेतो. मॅडम तुमचं नाव काय? तर सर्वात प्रथम मी सर्वांना बौद्धभाषी बंधू आणि भगिनींना जय भीम. मी शिला रंगारी समता सैनिक दलामध्ये मी आता 4 वर्ष झाले काम करत आहे. तर समता सैनिक दलाचा उद्देश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. जेव्हा बाबासाहेब आपल्या गरीब जे दबले कुचले जे लोक होते आपलेवाले त्यांना अतिशय त्रास द्यायचे, अतिशय त्यांना कोणत्याच गोष्टीचा म्हणजे त्यांना परमिशन नव्हती. तर त्यावेळेला बाबासाहेबांनी हा म्हणजे बाबासाहेब जेव्हा कार्यक्रम घ्यायचे, बाबासाहेब जेव्हा कार्यक्रमाला जायचे तर त्यांना खूप अडथळे यायचे आणि आपल्या खूप चांगल्या ज्या कार्यक्रम असायचे तर ते कार्यक्रम रद्द करायचे, त्यांना प्राणघातक हमला करायचे त्यांच्यावर आणि त्यांचे कार्यक्रम होऊ देत नव्हते. म्हणून बाबासाहेबांना वाटलं की माझ्या समाजाला असं प्रोटेक्ट म्हणजे सपोर्ट काहीच आहे नाही आणि असे कार्यक्रमामध्ये माझा समाज सुरक्षित कसा असेल म्हणून बाबासाहेबांनी समता सैनिक जेव्हा बाबासाहेब भीमा कोरेगावला गेले तेव्हा त्यांनी महार बटालियनचा जो शौर्य दिवस त्यांनी बघितला आणि त्यांना त्या ठिकाणी जाऊन बाबासाहेबांना त्या भूमीची माती उचलून बाबासाहेब म्हणाले का हे महाशूरवीरांनो मी तुमच्यासारखेच या धर्तीवर शूरवीर घडून दाखवील तेव्हाच माझा समाज सुरक्षित राहील आणि माझ्या समाजाचाच रक्षा करतील. अजून बाबासाहेबांनी तिथे प्रतिज्ञा घेतली आणि बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची 19 मार्च 1927ला स्थापना केली आणि हा समता सैनिक दलाची जोराने जोपासना म्हणजे खूप वाढली आणि चांगले शूरवीर या समता सैनिक दलमध्ये प्रवेश घेतला आणि हळूहळू हे जोमाने वाढले आणि त्याच जोमाने ती कशी म्हणजे मागं आली त्यामुळे कारण लोकांचे विचार बदलले, लोक आपापल्या याच्यामध्ये गुंग झाले आणि बाबासाहेबांचं जे मिशन आहे ते अधुरच असल्यासारखं वाटतं. आता मॅडमने काही सांगितलं आहे की याच्या समता सैनिक दलाने काही इथे अधिकारी जुळले होते जे ते आता वेगळे झाले की हे जणू काही स्वार्थापोटी हे वेगळे झाले की काय असं आपल्या मान्यवर मॅडमचा महत्त्वाचं सांगत आहे. ठीक आहे. आणि एक मॅडम आपल्याकडे हे बी सुद्धा काय बोलण्याचा प्रयत्न करतात. आज 19 मार्च इकडे देता या इकडे या आपल्याकडे जे समता सैनिक दलाचे जुळलेले मॅडम आहे. पूर्ण नाव श्यामलता पृथ्वीराज चव्हाण. मी चिचोली येथून हे चव्हाण मॅडम आले आहे. हे शामलू कुठे म्हटलं मॅडम? चिचोलीवरून श्यामलता पृथ्वीराज चव्हाण.
मी समता सैनिक दलामध्ये आमचे 2-3 वर्ष झाले आहेत पदार्पण झालेले आहेत. 19 मार्च 1927 हा समता दलाची स्थापना दिन होती आणि ह्या कार्यक्रमानिमित्त आज आपण इथे सगळे एकत्र आलो आहो. गावागावामधून शहरामधून आपण सगळे एकत्र आलो आणि वेळात वेळ काढून आलो आणि बाबासाहेबांना आपल्याला एवढं योगदान दिलं आहे आणि ह्या बाबासाहेबात हे योगदानात हे आज परिक्रम आपण घडवत आहोत आणि ह्या दिवसानिमित्त आपण एकत्र आल्याचे एक आम्हाला स्वाभिमान वाटत आहे आणि ह्या समाजामध्ये आपण एक नवी क्रांती घडवत आहोत आणि जी क्रांती आजपर्यंत घडवून नाही झाली ते आज महिलांच्या रूपाने जास्तीत जास्त संख्येने आज इथं क्रांती घडलेली आहे. एवढे बोलून मी आपले अभिनंदन करतो. मॅडमनी आपल्याला सांगितलं हे चिंचोली जे क्षेत्र आहे फॅक्टरी जवळचं चिंचोली हा क्षेत्र पडतो. हा चेंबूर क्षेत्राच्या तिथून आलेले आहे आणि आपल्या समता सैनिक दलामध्ये हे जुळलेले 2 ते 3 वर्षापासून जुळलेले आहे आणि ह्या समता सैनिकाचे काम करत आहे. आपले जे जुने कर्मचारी समता सैनिक जुळलेले मॅडम आपल्याकडे आहे आणि हा जो वर्ग आला आहे. मॅडम आपण कुठून आल्या? भिस्सी सीमा प्रफुल्ल फुलझले, मुक्काम पोस्ट भिस्सी, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर. या ठिकाणावरून माझे सैनिक 25 सैनिक घेऊन आलेली आहे. मी या ठिकाणी 25 सैनिक घेऊन आलेली आहे आणि हे आमच्या दलाची स्थापना म्हणजे 2017ला झालेली आहे. 2017मध्ये आम्ही सैनिक झालो. वासुदेवन सर होते तेव्हापासून आम्ही सैनिक झालो. आमचे वासुदेव सर गेले तेव्हापासून आम्ही म्हणजे या कार्याला म्हणजे थांबलो आणि आता परत सुरुवात झालेली आहे. आणि आता एक मूल्यवान जे माहिती मॅडमने दिली आहे हे 25 ते 26 लोकांना हे समता सैनिक दलामध्ये जोडलेलं आहे. यांनी हे अत्यंत याने आपल्याला जो मान्यवरसाठी आपल्याला काम केलं आहे त्यांनी. आपण त्यांना हे वासेकर मॅडम यांनी वासेकर सरांनी वासुदेवन सरांनी आणि हे मॅडम आपल्याला जे अजून काही माहिती सांगत आहे म्हटलं. आम्ही भीमाबाई कोरेगावला गेलेलो ज्या ठिकाणी तो दिंगा झालेला होता त्या ठिकाणी आम्ही वासुदेवन सरांसोबतच त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी आम्ही वासुदेवन सरांसोबतच होतो आणि आता हे समता सैनिक दलाचं कार्य आम्ही पुढे नेत आहोत आणि एकजुटीनं तर मी त्या ठिकाणी कमांड आहे समता सैनिक दलाचे भिस्सी. आणि आता हे आम्ही समता सैनिक दलमध्ये या ठिकाणी आम्हाला प्रस्ताव केलं आपले बनसोड सरांनी. या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो सगळे समता सैनिक दल भिस्सी गावावरून. ठीक आहे. जय भीम, जय भारत. मॅडमच्या वतीने असं यांनी सांगितलं की समता सैनिक दल समोर वाढत राहावं आणि ह्या जोमाने ताकदीने समता सैनिक काम करणार आणि वाढणार. आणि आपल्याकडे काही कर्मचारीसुद्धा वर्ग आहे त्यांच्याशी आपण माहिती घेऊया. आपल्याकडे जे समता सैनिक दलाचे कर्मचारी जे व्यक्ती आहे त्यांनी जे समता सैनिक दलाला वाढवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा मी स्वागत करण्याचा प्रयत्न करत आहे. फुल गुच्छ देऊन त्यांना स्वागत करण्याचा प्रयत्न. सर धन्यवाद सर समता सैनिक दल वाढवण्यासाठी. आणि आपल्याकडे दुसरे बी सर आपल्या यांच्या मी सुद्धा यांच्या त्यांना बी पुष्पगुच्छ करून त्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपल्याकडे अजून व्यक्ती आहे त्यांच्या बी सुद्धा मी करण्याचं एक. आणि सर आपल्याकडे दुसरे एक आहे कुमारे साहेब. हे सुद्धा समता सैनिक दलामध्ये अत्यंत तळमळीने काम करतात आणि समता सैनिक दलाला जो इथपर्यंत तुम्हाला वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही असंख्य महिला वर्गसुद्धा पाहिलेला आहे. ते त्यांच्याकडे आपल्याकडे असलेले सरांनी आणि यांची टीम हे तुम्ही सगळं पाहत आहे. यांनी काम करून दाखवलेलं आहे. आणि आपल्याकडे आपले सर आहे सर सगळं जय भीम म्हटलं. आणि विशेषतः एक आपल्याकडे जे मॅडम आहे यांनी हा संघटनेला वाढवण्याचं काम आणि लिडरशिपमध्ये क्वालिटी ह्या मॅडममध्ये आपल्याला दिसतं. आणि यांचं मी सुद्धा फुल गुच्छ देऊन त्यांना स्वागत करतो. जय भीम, जय भीम. आणि आता आपल्याकडे काही आहे त्याच्याकडे वगैरे. आणि सरांनी एक विशेषतः तुम्ही या कार्यक्रमाला रेकॉर्डिंग केलं आणि आम्हाला या निमित्तानं उत्स्फूर्त केलेलं आहे. त्यानिमित्त आपलं सर्वांचं तुमचं खूप खूप अभिनंदन करतो की असं सहकार्य नेहमी समता सैनिक दलाला असावं अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमचं या निमित्तानं स्वागत करण्यात धन्यवाद सर. धन्यवाद सर. या अशी आणि आपल्या कुठला कॅमेरा काय मीडियाचं नाव RR ब्लॉग म्हणून या ठिकाणी रिकॉर्डिंग करासाठी या ठिकाणी पूर्ण समता सैनिक दलाची आजची परेड 97वा असलेला हा वर्धापन दिवस साजरा करताना आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण रिकॉर्डिंग केलं आणि आम्हाला उत्स्फूर्त असं या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्यासाठी सहकार्य त्याबद्दल आपलंही या ठिकाणी आम्ही अभिनंदन करत आहोत. ठीक चला ओके.
सरांनी जे मूल्यवान असं आणि आमच्या RR ब्लॉक या चॅनलचा सुद्धा त्यांनी आपला स्वागत केलेलं आहे. मी सिद्धार्थ रामटेके आणि माझ्यासोबत असलेले जे सहाय्यकर आहे रमेश रामटेके यांचंसुद्धा स्वागत करण्यात आलं आहे. आणि त्यांनी यांना असं म्हटलं आहे की तुमचा चॅनल बी समोर वाढू आणि आम्ही बी अपेक्षा करतो समता सैनिक दल हा जोमाने काम करून हा बी समोर वाढण्याचा. आणि आपल्याकडे एक आपल्याकडे DS नानाजी गायकवाड साहेब हे समता सैनिक दल अत्यंत जुने व्यक्ती इथे जुळलेले आहे आणि यांचा मी थोडं स्वागत करतो कारण की हे सगळं समता सैनिक दलांना लीड करून समोर वाढण्याचा प्रयत्न करतात. मी यांना पुष्पगुच्छ देऊन यांना स्वागत करतो. जय भीम. आणि आपल्याकडे आणि दुसरे राजेश माटे साहेब सुद्धा आहे. यांना बी मी फुलपगुच्छ देऊन त्यांना स्वागत करण्याचा प्रयत्न करतो कारण की हे समता सैनिकांचे थेंबातून हा वाढून एक जनसैलासारखा एक आपल्याकडे समुद्र तयार होत आहे आणि हा वाढणार असं मला वाटते त्यांच्याकडून. अजून आपल्याकडे अजून एक साहेब आहे त्यांच्याकडे हे सुद्धा आपल्याकडे आलेले आहे. यांचंच मी स्वागत त्यांच्या फुलपगुच्छ करून देतं की सर आपलं नाव काय म्हटलं. मनोज वाडके साहेब आपल्याकडे आले आहे. अजून एक साहेब आपल्याकडे भेटणार आहे. सर परम तुम्हाला जय भीम. सर आपलं तुमचं नाव काय म्हटलं. विलास देशभ्रतार. विलास देशभ्रतार हे समता सैनिकाचे हे पदाधिकारी हे अत्यंत जुने आणि कालांतराने लई पुष्कळ वर्षापासून समता सैनिकाला आपलं मार्गदर्शन करत आहे. आणि विशेषतः आपण सरांनी काही माहिती यांच्याकडे. सर तुमचं नाव काय म्हटलं. अश्विन फुसे. अश्विन फुसे आणि यांचा मी फुल पुष्प देऊन त्यांना स्वागत करतो म्हटलं. जय भीम. जय भीम. मी सरांकडून यांच्याकडून आपण ज्या आज समता सैनिक दलांचा 97वा स्थापना दिवस आहे. हा स्थापना दिवस आपण आज इथे स्वागत करत आहोत. आपण म्हणत आहोत दीक्षाभूमीच्या प्रांगणमध्ये. आणि आपल्याकडे आता मला यांच्याशी एक मित्र यांच्याशी थोडं विचारायचं आहे. म्हटलं हा समता सैनिक दल जो आपला आहे ह्या समता सैनिक दलामध्ये RPF सारखे आणि बौद्ध महासंघ जुळलेला होता आणि आता त्यांच्याकडे ते थोडंसं आपला दूर झालेला आहे. परंतु आज मला दिसून आलं की ते समता सैनिक दल हा धीरे वाढ चालला आहे. तुम्हाला याच्यावर काय म्हटलं आहे. मुझे यह कहना है कि अखिल भारतीय समता सैनिक दल यह अलग शेड्यूल कास्ट फेडरेशन से पहले एफिलेटेड था. उसके बाद में रिपब्लिकन पार्टी, लेकिन रिपब्लिकन पार्टी में जो अनेक ग्रुप्स हो गए उसको मद्देनज़र रखते हुए अखिल भारतीय समता सैनिक दल गांव-गांव में शहर में एक इंडिपेंडेंटली काम कर रहा है. इंडिपेंडेंटली काम करने का मतलब इन बाकी संगठनों से हम अलग है या उनका विरोध है ऐसा नहीं है, लेकिन युवाओं का एक अलग से भविष्य के ऊपर नज़र रखते हुए युवाओं का प्रशिक्षण समता सैनिक दल के माध्यम से और समता सैनिक दल के माध्यम से अम्बेडकरी मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए, उसका भविष्य उज्जवल करने के लिए समता सैनिक दल काम करता है. दूसरी बात मैं यहाँ कहना चाहता हूँ कि परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जो एक आइडियोलॉजी है, एक फ़लसफ़ा है, वो फ़लसफ़े को आगे बढ़ाने का काम समता सैनिक दल के माध्यम से अगर हम बाबा साहेब अम्बेडकर के विचारों से युवाओं को, विद्यार्थियों को बना सके, तैयार कर सके, तो उसके माध्यम से भी बाबा साहेब अम्बेडकर का जो एक समता समाजवादी विचार है उसको आगे बढ़ाने में काफ़ी मदद होगी. और ये मदद केवल समाज को ही नहीं, तो कॉन्स्टिट्यूशन को जो समाज अभिप्रेत है, भारतीय संविधान को जो समाज अभिप्रेत है, जो समता, स्वतंत्रता और न्याय, बंधुता, इन मूल्यों पर एक नए समाज को पुनर्गठित करना चाहता है, जो उसका एक लक्ष्य है, समाज की सामाजिक पुनर्रचना करने का जो एक प्रयास है, एक उसका अल्टीमेट ध्येय है. और वो अल्टीमेट ध्येय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने कुछ शब्दों में कहा, मैं यहाँ प्रस्तुत करना चाहता हूँ. बाबा साहब वो आज भी उतने ही रिलीवेंट है जितने उस समय थे. बाबा साहब कहते हैं, आई बिलोंग टू दैट क्लास ऑफ पैट्रियट. यानी जब इस देश में एक स्वतंत्रता के लिए आंदोलन बड़े उभार पे था और हर कोई अपने आप को नेशनलिस्ट, हर कोई आपको देशभक्त कहने में सफ़ेद टोपी पहने या कांग्रेस में अपने आप को देशभक्त मानते थे और ये बताने की कोशिश करते थे कि बाबा साहब शायद इस राष्ट्रीय स्वतंत्रता के प्रवाह से, आंदोलन से अलग है. ऐसा नहीं था. बाबा साहब ने कहा हम इससे अलग नहीं है,
लेकिन यह स्वतंत्रता किन मूल्यों के लिए होना चाहिए, इसका सामाजिक आधार क्या होगा, इस आने वाले स्वतंत्र राष्ट्र में अछूतों का, अस्पृश्यों का, पिछड़े हुए लोगों का, वंचित लोगों का क्या स्थान होगा, इसके लिए हमारा एक विशेष प्रयास है। और इसलिए हम जो आज़ादी चाहते हैं वो आज़ादी के साथ साथ इस प्रश्न पर भी विचार होना चाहिए। और बाबा साहब संक्षिप्त में कहते हैं, वो अंग्रेजी में बाबा साहब कहते हैं कि आई बिलोंग टू दैट क्लास ऑफ पैट्रियट, मैं देशभक्तों की उस वर्ग से आता हूँ जो आई बिलोंग टू दैट क्लास ऑफ पैट्रियट्स विच टेक्स इट स्टैंड ऑन डेमोक्रेसी, जो डेमोक्रेसी के फेवर में है, जो डेमोक्रेसी के भूमिका के फेवर में स्टैंड करते। आई बिलोंग टू दैट क्लास ऑफ पैट्रियट्स विच टेक्स स्टैंड ऑन डेमोक्रेसी एंड सिक्स टू डिस्ट्रॉय, देश में समाज में जो किसी भी किस्म की जो एक एकाधिकारशाही है, आई सिक टू डिस्ट्रॉय मोनोपोली इन एवरी शेप एंड फॉर्म, क्योंकि ये जो मोनोपोली है, ये मोनोपोली आगे जाके अगर हम इसको नहीं रोके तो हिटलरशाही में तब्दील हो जाती है। तो इसको, इस मोनोपोली को हमें ख़त्म करना है। आई बिलोंग टू दैट क्लास ऑफ पैट्रियट विच टेक्स स्टैंड ऑन डेमोक्रेसी एंड सिक्स टू डिस्ट्रॉय मोनोपोली इन एवरी शेप एंड फॉर्म। संक्षिप्त में कहने का मतलब है जो चातुर्वर्ण्य की व्यवस्था है, चातुर्वर्ण्य की जो व्यवस्था है जिसमें हर एक क्लास का अपना अपना एक मोनोपोली क्रिएट की गई, मोनोपोली की एक रचना क्रिएट की गई, उसको हम पूरे जड़ से नष्ट करना चाहते हैं। आई बिलोंग टू दैट क्लास ऑफ पैट्रियट विच टेक्स स्टैंड ऑन डेमोक्रेसी एंड सिक्स टू डिस्ट्रॉय मोनोपोली एंड आवर एम इज़ टू रियलाइज इन प्रैक्टिस। हमारा लक्ष्य क्या है कि प्रत्यक्ष में एक व्यक्ति एक मूल्य, वन मैन वन वैल्यू, वन मैन वन वैल्यू, इस बात को, इस सिद्धांत को समाज में, पूरे देश में एक केंद्रीभूत सिद्धांत मान के, जैसे बाबा साहेब केंद्रीभूत सिद्धांत मान के, एक सेंट्रल आइडिया मान के, एक सेंट्रल थीम मान के, एक सेंट्रल फलसफा मान के एक नए समाज की पुनर्रचना हम इस देश में करना चाहते हैं। बहुत ही बहुत बढ़िया। हमारा जो एम है, राजनीति हर किस्म की जो बातें हैं जो समाज को आगे बढ़ाने के लिए आवश्यक है, लेकिन हमारा जो बेसिक जो हमारा काम है वो है रिकंस्ट्रक्शन ऑफ सोसाइटी, समाज की पुनर्रचना। और समाज की पुनर्रचना उस दिशा में, जिस दिशा में जाकर हमें उस दिशा में जाना है जो दिशा हमें समतावाद, समाजवाद, स्वतंत्रता, न्याय और बंधुता पर आधारित एक अभिनव समाज की संकल्पना को साकार करेगा या साकार करने में मदद करेगा। और इसीलिए हम समता सैनिक दल के माध्यम से हमारे युवा लोगों को प्रशिक्षित करते रहते हैं। और बाबा साहब के साथ साथ बाबा साहब के विचार के सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय विचार हैं उनको जनमानस में फैलाने की हम कोशिश करते रहते हैं। और आगे भी जैसे जैसे हम जनता का समाज प्रतिसाद मिलेगा हम इसको पुख्ता ढंग से आगे बढ़ाने की कोशिश करते रहेंगे। आपल्याला जे आता साहेबांनी जे मार्गदर्शन केलं, अत्यंत मूल्यवान जे मार्गदर्शन केलं आहे, असं ते मार्गदर्शन आपल्या समता सैनिक दलाला आणि आपल्यासारख्या युवांना बी सुद्धा सामावयाचं प्रत्येकरण आपल्याला आता सरांनी जसं म्हटलं की आपल्याला जसं गुलदस्ता बनण्यासाठी वेगवेगळ्या गुलांचा आणि कॉन्स्टिट्यूशनला मजबूत करतात आणि आपल्याला जणू काही गुलदस्ता बनण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फूल आणि वेगवेगळ्या आपल्याला समोर लागतात, त्याच्या बिना आपला गुलदस्ता बनू शकत नाही। म्हणून सगळ्या समता सैनिक दलाला जुळले पाहिजे आणि आपले जे मनमादी विचारवाले त्यांना आपण समता सैनिक दूरच्या वतीने आपण दूर करू शकतो, ते त्यांचं ठामपणे मत आहे। त्यांनी एक गोष्ट सांगितली आपल्याला की जणू काही एक मत आणि एक विचार हा सुद्धा त्यांनी मत दिला, एक मूल्य आणि वन मॅन वन व्हॅल्यू असं त्यांनी सांगितलं आहे। आणि बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं आहे। आपण भारतीय संविधानाच्या माध्यमातून, बाबासाहेबाच्या संघर्षाच्या माध्यमातून काय हासिल केलं, वन मॅन वन व्होट, म्हणजे प्रत्येक माणसाला एक मताचा अधिकार आहे आणि वन व्होट वन व्हॅल्यू, म्हणजे एका मताला एकच मूल्य आहे। ह्या दोन गोष्टी जरूर आपण साध्य केल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून। बट व्हॉट अबाउट वन मॅन वन व्हॅल्यू, ज्या देशामध्ये जे आर्थिक, सामाजिक, राजनीतिक विषमता आहे आणि त्या विषमतेमध्ये जो माणूस सगळ्यात खालचा, सगळ्यात शोषित आणि काही लोक सगळ्यात श्रीमंत, सगळे विलासितेच्या जीवनमध्ये जगतात, ही जी विषमता आहे, ही विषमता नष्ट करण्यासाठी आमच्या डोळ्यासमोर जे लक्ष्य आहे ते आहे वन मॅन वन व्हॅल्यू।
एक व्यक्ती एक मूल्य. आणि त्या दिशेने समता जो शब्द आहे, समता सैनिक दलाची किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकूण जी वाटचाल आहे त्याचा एक इट्स अ सेंट्रल थीम ऑफ डॉक्टर आंबेडकर मुवमेंट. आणि ती सेंट्रल थीम रिसीव्ह करण्यासाठी समता सैनिक दल काम करत आहे आणि काम करत राहील. आता आपलं जे सांगितलं मान्यवरांनी सांगितलं आहे समता सैनिक दलाचा चांदण्या वाढवण्यासाठी. आता आपण आपला जो हा जाणं त्यांनी हा जो पूर्ण तुम्हाला दाखवत आहे हा आपण बाबासाहेबाची इथे प्रतिमा पाहिली आहे. हा बाबासाहेबची प्रतिमा इथे आपल्याकडे सांगितलं सरांनी आपल्याला. आणि आपण आता समोरच्या वाटचालीकडे वळणार आहे. त्यासाठी थोडासा थांबू द्या ना. सर थोडासा 2 मिनिट सर. मी सिद्धार्थ रामटेके RR ब्लॉक तर्फे तुम्हाला हा समता सैनिक दलाचा मी प्रसंग तुम्हाला दाखवला आहे. आज त्यांच्या इथं समता स्थापना दिवस आहे आणि मी चाहतो की आपण सुद्धा समता सैनिक दलाच्या सगळ्याला वाटचालीकडे सामोरण्याची तुम्ही त्यांना प्रेरणा द्यावी. अजून आमच्या RR ब्लॉकतर्फे यांना सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून यांना तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करा. प्रथम सगळ्यांना जय भीम मित्रांनो. राऊत साहेब हे यांनी स्तूपाची